मागच्या 4 दिवसापूर्वी मी स्वतः जाऊन त्या कामाची पाहणी केली। तिथले जे जलसंपदा खात्याचे सगळे अधिकारी आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते काम केलेलं आहे। 23-24 चा जो निधी उपलब्ध करून दिला होता तो पूर्ण निधी खर्च झालेला आहे आणि म्हणून आता जवळपास 24-25 च्या बजेटमध्ये किमान 550 कोटी रुपये हे सरकारने या विस्तारित मैशाळ योजनेसाठी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय। त्याला संलग्नच एक प्रकल्प आहे आणि तो पथदर्शी कार्यक्रम सरकारने हातामध्ये घेतलेला आहे। लेखाशीर्ष 4700 बाब क्रमांक 124 पृष्ठ क्रमांक 47 कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना मैशाळ सौर ऊर्जा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळावी। हे जी मैशाळची योजना आहे आणि त्याचं बिल शेतकऱ्यावरती पडू नये, मुळात पहिल्यांदाच 81% आपण माफ केलेला आहे, 19% शेतकरी भरतायत, परंतु तोही भार शेतकऱ्यांच्यावरती पडू नये म्हणून 200 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सरकारने हातामध्ये घेतलेला आहे। तर या प्रकल्पास सरकारने तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करत आहे। दुसरा जो विषय महत्त्वाचा आहे की जत शहरापासून सांगली हे 100 किलोमीटर आहे आणि जत शहरापासून शेवटचं गाव जे कर्नाटक बॉर्डरवरती आहे ते गाव आहे जवळपास 80 किलोमीटर। म्हणजे शहरापासून हे जत मधलं शेवटचं गाव सांगली शहरापासून 180 किलोमीटर येत आहे। अध्यक्ष महोदय, 180 किलोमीटर पासून जिल्हा परिषदचं काम, कलेक्टर ऑफिसचं काम करायला त्यांना सांगलीला जावं लागतं। आता कलेक्टर ऑफिस तर तिकडे आपण नेऊ शकत नाही, जिल्हा परिषद नेऊ शकत नाही, पण काही कार्यालय आपण जतला नेऊ शकतो आणि म्हणून आपल्या माध्यमातून आरटीओचं काम करण्यासाठी जेव्हा जत तालुक्यातला जत पासून 60, 70, 80 किलोमीटर वरती जे बालगाव सारखं गाव आहे, सोनलगी सारखं गाव आहे, हे जे कर्नाटक बॉर्डरवरची गाव आहेत त्यांचं जाण्या येण्यामध्ये खूप वेळ जातोय, त्यांचा पैसा नाहक जातोय। एकदा काम नाही झालं तर दोनदा तीनदा त्यांना सांगलीला जावं लागतं आणि म्हणून आपल्याकडे कराडला जसं आरटीओचं कार्यालय आहे, बारामतीला जसं आरटीओचं कार्यालय आहे, फलटणला तुम्ही नव्यानं आरटीओचं कार्यालय मंजूर करून दिलेलं आहे, तशा पद्धतीनं नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जत साठी आपण मंजूर करावं अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करत आहे। दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ऊर्जा खात्याच्या माध्यमातून सर्व कृषी पंप हे सोलरवरती आणलेले आहेत। ही खूप चांगली बाब आहे, परंतु त्यामध्ये काही त्रुटी आहेत। म्हणून आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी विनंती आहे की ग्रीड कनेक्टेड कृषी पंप ही नवीन संकल्पना आपण आणली पाहिजे। ऑफ ग्रीड सोलर वीज वाया न जाता महावितरण कंपनीस ग्रीड मधून शेतकऱ्याकडून एक्सपोर्ट करता येते व कमी पडल्यास ग्रीड मधून परत इम्पोर्ट करता येते। शेतकऱ्यांना योग्य दाबाने विद्युत पुरवठा होतो, ट्रान्सफॉर्मरवरील लोड कमी होऊन ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण कमी होतं, लघुदाब व उच्चदाब वाहिन्यावरील तसेच डिस्ट्रीब्युशन बॉक्सवरील लोड कमी होऊन बॉक्स जळण्याचे व तारा तुटण्याचे प्रमाण कमी होतं। तोटे काय काय आहेत म्हणून या बाबतीमध्ये सरकारकडे माझी विनंती आहे, ऑफ ग्रीड सोलर पंप ते ग्रीड कनेक्टेड कृषी पंप करण्याच्या बाबतीमध्ये सरकारने त्वरित निर्णय घ्यावा। अध्यक्ष महोदय, मला एक 2-5 मिनिटं वेळ द्यावा वाढवून अशी मी विनंती करतो। दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। मेंढपाळ माझ्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, राज्यामध्ये पण आहेत। मेंढपाळांच्या जीवनामध्ये जर बदल करायचा असेल तर त्याला चांगल्या प्रजातीचे नर दिले पाहिजेत, चांगल्या प्रजातीच्या मेंढ्या दिल्या पाहिजेत, पण सरकारच्या माध्यमातून तसं होताना दिसत नाही। परंतु माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये माडग्याळ नावाचं गाव आहे आणि माडग्याळ मेंढी आता सगळ्या मेंढपाळांच्याकडे आहे आणि त्या माडग्याळ मेंढीची किंमत 1 लाखापासून 10 लाखापर्यंत आहे। ही अभिमानाची गोष्ट आहे, परंतु याला जीआय मानांकन मिळण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय, पशुसंवर्धन बाब क्रमांक 44 पृष्ठ क्रमांक 31 मी पशुसंवर्धन खात्याला आपल्या माध्यमातून विनंती करतो की माडग्याळ मेंढीचं जीआय मानांकन मिळण्याच्या बाबतीमध्ये सरकारने त्वरित पाऊल उचलावं
आणि माडग्याळ या ठिकाणी माडग्याळ मेंढीच्या बाबतीमध्ये संशोधन करणं आणि पैदास केंद्र हे सरकारनं माडग्याळ तालुका जत मध्ये स्थापन करावं अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय। एक खूप चांगला निर्णय सरकारनं घेतला होता पशुसंवर्धनच्या माध्यमातून या महाराष्ट्रामधल्या मेंढपाळांना महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजना आणि दुसरी एक चांगली योजना केली की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये फॉरेस्ट विभाग त्यांना तिथं चरायला मुभा देत नाही आणि म्हणून आपल्या सरकारनं त्यांना चराई भत्ता जाहीर केला होता। एका महिन्याला एका मेंढपाळाला 6,000 रुपये चराई भत्ता असे 4 महिन्याचे 24,000 मेंढपाळांच्याकडे ऑनलाईन अर्ज मागवले। आपल्याकडे 8 कोटी रुपये शिल्लक होते पण मेंढपाळांच्याकडून इतके अर्ज आलेले आहेत आता ते बजेट वाढवण्याची आवश्यकता आहे। महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजनेमध्ये सुद्धा 6,000 जवळपास आता आपल्याकडे अर्ज आलेले आहेत तर त्यांच्यासाठी जवळपास 200-250 कोटी रुपये एक्स्ट्रा देण्याची आवश्यकता आहे। ते पैसे मार्चच्या बजेटमध्ये आपण उपलब्ध करून द्यावेत अशा सरकारला सूचना द्याव्यात। जोपर्यंत मी काल ही भूमिका मांडली होती 2च मिनिटं घेतो की राज्य सरकारनं काही महामंडळं स्थापन केली ही खूप आनंदाची आणि चांगली बाब आहे। या महामंडळामध्ये सिंपी समाज, लाडशाकीय वाणी समाज, लेवा पाटीदार समाज, गुजर समाज, गवळी समाज, लोहार समाज, नाथपंथी डवरी समाज यांच्यासाठी एक भटके विमुक्तांचं महामंडळ स्थापन केलं। नंतर राजा उमाजी नाईक यांचं महामंडळ रामोशी समाजासाठी स्थापन केलं। महात्मा बसवेश्वरांच्या नावानं लिंगायत समाजासाठी महामंडळ स्थापन केलं। पैलवान मारुती चव्हाणांच्या नावानं वडार समाजासाठी महामंडळ स्थापन केलं। परंतु अध्यक्ष महोदय आता हे महामंडळ स्थापन झालंय परंतु त्यांना चांगले अधिकारी देणं, एमडी देणं, तिथं लागणारा सगळा स्टाफ देणं, त्याला पैसे 100 किमान कोटी रुपये या महामंडळांना देणं आणि त्या महामंडळावरती या समाजातल्या प्रतिनिधींची नेमणूक करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता ज्यांच्याकडे ओबीसी खातं जाईल त्यांनी तात्काळ हे महामंडळ स्थापन करून घ्यावं। जत पंचायत समितीला इमारत नाही, बाब क्रमांक 161 पृष्ठ क्रमांक 115 लेखाशीर्ष 2053 माध्यमातून आपल्याकडे विनंती करतोय की जत पंचायत समितीला एक चांगली इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा। बाब क्रमांक 66 पृष्ठ क्रमांक 44 लेखाशीर्ष 2217 माध्यमातून नगर पंचायत झाली 2012 पासून 12 वर्ष झाली परंतु आज नगर पंचायत मध्ये बसायला अधिकाऱ्यांना जागा नाही, नगरसेवकांना जागा नाही तर ही नगर पंचायतीची इमारत चांगल्या पद्धतीनं आपल्या माध्यमातून व्हावी अशी मला आपल्याकडे विनंती करायची आहे। आणि शेवटची मागणी करतो बाब क्रमांक 42 पृष्ठ क्रमांक 29 लेखाशीर्ष 2415 राज्य सरकारला माझी विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये कृषी विभागाची आणि पशुसंवर्धन विभागाची महाविद्यालय आपण तयार करावी, त्याला मान्यता द्यावी एवढी विनंती। धन्यवाद। धन्यवाद अध्यक्ष महोदय।